मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये स्वयंपाकी पदासाठी या ठिकाणी भरती निघाली आहे, जाहिरात या ठिकाणी आलेला आहे। तर बघा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काही छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे, तर त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं कुक पदासाठी भरती निघाली, म्हणजे स्वयंपाकीचं जे पद आहे गट संवर्गातलं, त्यासाठी जे ही भरती निघाली। शिक्षण फक्त 4थी पास लागते आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। 4थी पास यामध्ये शिक्षण ठेवण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर सरकारी नोकरी आहे। पगार आपल्याला जे या ठिकाणी 16,600 ते 52,400 रुपये महिना आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर चांगली ही भरती या ठिकाणी चालू आहे, तर ऑफलाईन ही भरती आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीची जे विद्यार्थी मिळवणं सर्व जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे, तर बघा या ठिकाणी स्वयंपाक करणे, न्यायाधीशांचे निवासस्थानी, कोर्टाचे कॅन्टीन किंवा विश्रामगृह, जेवण आणि नाश्ता तयार करणे हे काम करावं लागणार आहे। मेनूचे नियोजन, दररोजच्या गरजेनुसार शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा मेनू ठरवणे आणि स्वच्छता राखणे, स्वयंपाकघर, भांडी आणि जेवणाची जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवणे आणि साहित्याची व्यवस्था, स्वयंपाकासाठी लागणारे धान्य, भाज्या आणि किराणा मालाची खरेदी व साठवणूक करणे, तर हे काम आपल्याला करावं लागणार आहे। तर बघा यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं परीक्षा नाही, आपला पेपर नाही यामध्ये, तर आपलं यामध्ये निवड कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर फॉर्म भरणे या ठिकाणी चालू ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे। 10 सप्टेंबर 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे काही स्वयंपाकाचं पद आहे त्यामध्ये, तर वयमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत ठेवण्यात आलाय। तर बघा, उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी, उमेदवार किमान इयत्ता 10वी पास असावा, 18 ते 38 वर्षापर्यंत वयमर्यादा आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयमर्यादा, आणि न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही, तथापि यांना त्यांना कार्यालयामार्फत अर्ज भरणे आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे। मान्यताप्राप्त संस्थेचे स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे आणि उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवारास सर्व प्रकारचे शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ बनवता येणे आवश्यक आहे। आणि पात्र उमेदवारांकरिता ज्या अटी आहे, तर बघा, उमेदवार करार करणे सक्षम असावा, उमेदवाराला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर काय म्हटलंय, उमेदवाराला कोणतेही न्यायालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य सेवा आयोग यांनी त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे प्रतिबंधित केलेले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे। उमेदवाराला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा उमेदवारांविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा। आणि त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतेही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी। आणि महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी। आणि उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्याचे स्वतः प्रमाणित केलेले छायांकित प्रती या ठिकाणी सादर करावेत। तर बघा, शैक्षणिक पात्रता 4थी पास, 7वी पास, 10वी पास, 12वी पास आणि पदवी इत्यादी आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे, झेरॉक्स लागणार आहे। जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेले जन्मतारखेचा पुरावा किंवा जन्म प्रमाणपत्र, म्हणजे या ठिकाणी 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट। उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला, जातीचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारांसाठी स्वयंपाकाचा पूर्वानुभव असल्यास संबंधित हॉटेल कॅटरिंग व्यावसायिकाने दिलेला दाखला, उमेदवाराकडे अनुभव असल्यास संबंधित नियोक्त्याने दिलेल्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये उमेदवाराचे नाव, अचूक पदनाम, वेतन श्रेणी, वेतन, सेवा कालावधी, दिनांकासह पासूनपर्यंत संबंधित संस्थेमधील एकूण कार्यकाळ प्रमाणपत्र जारी करण्याचा दिनांक, सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी संस्थेच्या शिक्क्यासह असणे आवश्यक आहे। स्वयंपाक अभ्यासक्रमात मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र, अनुभवाच्या पुराव्यासाठी सादर करण्यात आलेले नियुक्तीपत्र, ऑफर लेटर अथवा वेतन पावती ग्राह्य धरली जाणार नाही। विशेष पाककृती संबंधित प्रावीण्याबाबतचा दाखला असल्यास, ठीक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाण म्हणजे डोमिशन लागणार आहे। विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर उमेदवाराने नाव बदलले असल्यास नाव बदलाबाबतचे दस्तावेज, उदाहरणार्थ शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी, सेवा जन कार्यालयात नोंदणी
केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, विशेष अर्थ असल्याबाबत दाखला, आधार कार्डची प्रत, न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर दस्तावेज, उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ कागदपत्रे जोडावीत. तर बघा, जाहिरात प्रसिद्धीनंतर तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्न ते विषयाचे 2 प्रमाणपत्र, जाहिरातीसोबत परिशिष्ट ब नमुन्यात. प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे ज्यांच्या विरुद्ध कोणतीही फौजदारी कार्यवाही प्रलंबित नाही, ज्यांना यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेले नाही आहे, तसेच नैतिक अधःपतनाच्या कारणास्तव ज्यांची सेवा समाप्त किंवा निलंबित करण्यात आलेली नाही, अशा व्यक्ती. सदर प्रमाणपत्रांमध्ये प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तींचे नाव, संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक नमूद असणे आवश्यक आहे. लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापत्र, जाहिरात नमुना अप्रमाणे उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकिट पाठवावे आणि पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सोबत पाठवावा. उमेदवाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्यपदार्थाची यादी अर्जासोबत जोडावी. उमेदवारांकरिता इतर सूचना बघा, अर्ज पाठवताना पाकिटावर स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे. तसेच एकापेक्षा अधिक अर्ज सादर केल्यास त्याचा तिचा केवळ शेवटचा सादर केलेला अर्ज विचारात घेण्यात येईल. या संदर्भात कोणतेही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही आणि अर्जातील विहित जागी उमेदवाराने स्वतःच्या अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र कलर फोटो चिकटावे आणि स्वयंपाकी पदासाठी इयत्ता 4थी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. तर उमेदवार इयत्ता 4थी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त उदाहरणार्थ 10वी 12वी पदवी असेल, तिच्याकडे इयत्ता 4थीचे गुणपत्रक नसेल, तर तिने अर्ज भरताना इयत्ता 4थी करिता काल्पनिकरित्या 50% गुणांची उदाहरणार्थ एकूण 100 पैकी 50 गुण नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता राखण्यात करावी. उमेदवाराने माहिती भरताना संपूर्ण नाव त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार अचूक नमूद करावे. तसेच शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती खालील दिलेल्या क्रमांकानुसार नमूद करावी. 4थी 7वी ठीक आहे. त्याचबरोबर काय बघू शकता, ठीक आहे. तर ह्या काही या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी आहे. तर आता आपलं तुम्ही वाचून घ्या जे काही महत्त्वाच्या सूचना आहे. तर आता आपलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, कारण की मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये हे स्वयंपाकी कुक पदासाठी भरती चालू आहे. तर यामध्ये आपला पेपर होणार आहे. आपला निवड कशा प्रकारे होणार आहे, तर बघा 30 मार्कासाठी आपली व्यावसायिक चाचणी असणार आहे. म्हणजे व्यावसायिक चाचणी कशी, तर आपल्याला एका खोलीमध्ये नेला जाणार आहे. तिथं आपल्याला पदार्थ बनवून दाखवावा लागणार आहे. जसा पोळ्या झाला, त्याचबरोबर या ठिकाणी भाजी झालं, त्याचबरोबर या ठिकाणी शिरा झाला, पोहे झालं, त्याचबरोबर या ठिकाणी पोहे झालं, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे विद्यार्थ्यांना पदार्थ बनवायला लावणार आहे आणि 30 पैकी पासिंग फक्त 15 मार्कावर आहे. त्याचबरोबर 10 मार्कासाठी आपली शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे. शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला टेबल इकडल्या तिकडे करायला लावणार आहे किंवा तुम्हाला जे या ठिकाणी कोणतेही काम ते सांगणार आहे, टेबल वगैरे इकडे ठेवा, त्याचबरोबर फाईलचे गट्टे इकडे ठेवा, अशा प्रकारे. आणि तोंडी परीक्षा आपली 10 मार्काची होणार आहे. तर प्रामाणिक काम करा. तर अशा प्रकारे आपलं निवड होणार आहे, 50 पैकी निवड होणार आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.